मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फडणवीसांची आज पुण्यात विजयी संकल्प सभा। पुण्यासह जालना, परभणी आणि नांदेडमध्येही फडणवीसांच्या सभा। कॅमेरामन आणि कार्टूनिस्टची युती झाल्याचं एक जण म्हणाला, पण ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला। महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी। फडणवीस, तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदू होणार, या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। दोन चिरंजीव काम करतायत, आता कुठेतरी थांबायला पाहिजे। सिंधुदुर्गमधील मेळाव्यादरम्यान नारायण राणेंकडून राजकीय निवृत्तीचे संकेत, तर भल्या भल्यांना पुरून उरलोय, राणेंना कोणीही संपवू शकत नाही। नारायण राणेंचा विरोधकांवर पलटवार। राणे कुटुंब कायम एकत्र राहणार, कोणतंही वैर नाही। नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं वक्तव्य। विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे। चंद्रपूरसह अमरावतीत फडणवीसांचा भव्य रोड शो, तर अकोल्यात जाहीर सभा। अमरावतीत भुयारी गटार, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली ती पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन। अकोला महापालिका निवडणुकीत महायुती 60 पारचं टार्गेट पूर्ण करेल। अकोल्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही। पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रात का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल, तर जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोधवरील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री अजित पवारांची रायगडच्या तळामध्ये आज जाहीर सभा। सभेनंतर रोह्याच्या नागोठण्यात पक्षाचा मेळावा। तळा नगरपंचायतीच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सोहळ्याचंही आयोजन। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं डील, सुजात आंबेडकरांचा दावा। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही। कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावरून पालिका अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। धुळ्यात गुरुद्वाऱ्यातील गादीवर कोण बसणार यावरून वाद। गुरुद्वाराजवळच्या परिसरातील दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच लॉन्च होणार। ट्रेन आणि हायड्रोजन प्लांटची चाचणी सुरू। हायड्रोजन ट्रेन 20 जानेवारीनंतर जिंद सोनीपत मार्गावर धावणार। सोनं 1100 रुपयांनी महागलं। सोनं 1,35,200 रुपये तोळा, तर चांदी 2,35,000वर। मुंबईतील हवा घातक, AQI 200च्या आसपास। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पुण्यात थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह। 9 ते 15 जानेवारीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज। आरबीआयनं चलनातून बाद केलेल्या 2000च्या 5,000 कोटीहून अधिक किमतीच्या नोटा परत येणं बाकी। आतापर्यंत 98.41% नोटा परत आल्याची माहिती। एक्सकडून आक्षेपार्ह अश्लील मजकूर काढून टाकणार, भारतानं खडसावताच निर्णय। अशा लोकांची खाती कायमस्वरूपी निलंबित करण्याची ही घोषणा। जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा अमेरिकेच्या ताब्यात जाणार। अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईमुळे जगाचं भूराजकीय आणि आर्थिक चित्र बदललं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।